सुशांत पवार पेठ सांगली आता सध्या कामानिमित्त वास्तव्याला नाशिकमध्ये आहे. हा एक आंबेडकरी चळवळीतला कार्यकर्ता आणि या सुशांत पवारला गंभीररित्या दुखापत होईल अशी मारहाण झालेली आहे. त्याचा पाय त्याच्यामध्ये फ्रॅक्चर झालेला आहे आणि तरीसुद्धा पोलिसांनी FIR घेत असताना जे सेक्शन लावायचे होते त्या पद्धतीनं त्यांनी गुन्हा घेतला नाही. तिथल्या प्रशासन व्यवस्थेला सांगू मी इच्छितो या माध्यमातून, सुशांत पवार एकटा नाही, सुशांत पवार सोबत ढिल्या झेंड्याची ताकद, सुशांत पवार सोबत या महाराष्ट्रातला आंबेडकरवादी आहे. सुशांत पवार, तुला काळजी करायची काही गरज नाही. तुझ्यासोबत, तुझ्या कुटुंबीच्या सोबत महाराष्ट्रातली आंबेडकरी चळवळ उभी आहे. या माध्यमातून नाशिकच्या प्रशासनाला सांगू इच्छितो, तुमच्या झालेल्या चुका वेळेवरती सुधारा. सुशांत पवारच्या मारहाणीचा बदला मग तो कायदेशीर असेल आणि जर कायदेशीर मार्गाने न्याय मिळत नसेल तर वेगळ्या पद्धतीने सुद्धा एक आंबेडकरवादी म्हणून मी घेणार. सुशांत पवारला काळजी करायची गरज नाही. आता सुशांत पवार, तुझं प्रकरण हे तुझं राहिले नाही. तुझं प्रकरण भाईसाहेब जाधवचं प्रकरण झालेलं आहे. तुझं प्रकरण हे आंबेडकरी चळवळीचं प्रकरण झालेलं आहे. एकटा कुठेतरी कोपऱ्यात बघायचा आणि आंबेडकरी चळवळीतल्या कार्यकर्त्याला मारहाण करायची. अरे जर तुम्हाला खरंच एका बापानं काढलं असेल तर महादर्शकांनो ललकारी देऊन मैदानामध्ये या ना. सुशांत पवार, तुला काही काळजी करायची गरज नाही. आम्ही सगळे आंबेडकरवादी तुझ्या सोबत आहोत. जय भीम. नीला झेंडा जिंदाबाद. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जिंदाबाद.